आणखी गमतीचा भाग बघा, हे मुडेगावकर जे आहेत यांचं परत एक मृत्यू प्रमाणपत्र दिले. कोणी? अंबाजोगाई नगर परिषदेनेच दिलं की 30/10/2023 ला मुडेगावकर यांचा मृत्यू झाला. परत 2013 ला गेलेले ते परत गेले, 2023 ला पुन्हा वारले. आणि हे ज्या अंबाजोगाई नगर परिषदेने सर्टिफिकेट दिलंय अगोदर मृत्यूचं 2013 ला, त्याच अंबाजोगाई नगर परिषदेने हे कागदावरती त्यांचं मृत्यूपत्र या ठिकाणी दिलं. अध्यक्ष महोदय, त्यांच्या मुलाला गजानन कमलाकर मुडेगावकर हे त्यांचा मुलगा आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2,30,000 रुपये यांच्या अकाउंटवरती ही रक्कम सुद्धा परत पाठवली, म्हणजे आता 2023च्या नंतर. अध्यक्ष महोदय, सचिन मुळूक म्हणून शिवसेनेचे तिथले जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी ही तक्रार केलेली आहे. भाजपचे आमदार सुरेश अण्णा धस यांनी बांधकाम कामगाराविषयी विविध गंभीर आरोप करत आपल्यावरही त्या ठिकाणी आरोप केलेत. याबाबत आपली प्रतिक्रिया काय? जय महाराष्ट्र. सुरुवातीलाच मी माननीय आमदार महोदय सुरेश अण्णा धस यांचे आभार मानतो की त्यांनी हा प्रकार महाराष्ट्रासमोर तर आणलाच, शिवाय माझ्यासमोर पण आणला. कारण या प्रकाराविषयी मला काहीच माहीत नव्हतं. या ठिकाणी मागच्या अनेक वर्षापासून बांधकाम कामगाराचे एजंट म्हणून काम करणारे रवी रत्नाकर मुडेगावकर हे माझे चुलत बंधू आहेत. ते घरातलेच असल्यामुळं त्यांनी केव्हा माझ्या घरचे डॉक्युमेंट्स वगैरे घरून घेऊन गेले आणि माझ्या वडिलांची नोंदणी केली हे पण मला माहीत नाही. मला आत्ता समजते. आणि त्यातल्या त्यात त्यांनी जी आरबी कन्स्ट्रक्शन याच्यावर जी नोंदणी केली, तर त्या आरबी कन्स्ट्रक्शन नावावर त्यानं स्वतः हजारो कामगारांची त्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे. वाटलं तर आजही तुम्ही नगर परिषदेमध्ये जाऊन चौकशी केली तर तुम्हाला ते सर्व रेकॉर्ड सापडेल की हे त्या नोंदण्या आरबी कन्स्ट्रक्शन आंतरराष्ट्रीय नोंदण्या रवी रत्नाकर मुडेगावकर यांनी केलेल्या आहे. आणि राहिला विषय, एके दिवशी मला फोन आला, मला म्हणले आपल्याला बीडला जायचे. माझं पण बीडला हमेशा काम असतं. मी बीडला गेलो. मला म्हणले की कामगारांची नोंदणी करायची, तिथे जाऊन व्हेरिफिकेशन करायचं. कारण पूर्वीसारखं इथं व्हेरिफिकेशन सेंटर नव्हते तालुक्याच्या ठिकाणी, बीडला जावं लागत होतं. म्हणून मी बीडला गेलो, गडबडीत होतो. मी थंब केले आणि मी माझ्या कामाला निघून गेलो. आणि मग ह्यांनी काय केला, ह्यांनी कसला क्लेम भरला ह्याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. त्यानंतर त्या एके दिवशी आला, मला म्हणला की तुझ्या अकाउंटवर माझ्या संस्थेचे पैसे मी घेतले तर ती मला काढून दे. मग मी बघितलं तर माझ्या अकाउंटला 1,50,000 रुपये दिसले. परंतु मला सुरुवातीला मी चौकशी केली तर त्यामधले माझं ते जे अकाउंट आहे ते कार लोनला अटॅच असल्यामुळं त्या अकाउंटमध्ये पैसे पडले की ते ऑटोमॅटिक कार लोनच्या खात्यामध्ये वर्ग होतात. तर ते पैसे जाऊन मला म्हणला की 2,10,000 रुपये घेतलेत मी, मला दे. परंतु मग त्यावेळेस माझ्या अकाउंटला 1.5 लाख रक्कम होती. मी 1.5 लाख रुपये काढले आणि त्याला दिले. परत त्या राहिलेल्या रकमेसाठी ती मला सारखं म्हणत होतं ती माझे पैसे दे. मग त्यानंतर थोडेसे ती हप्त्यात काटल्यामुळं कारच्या, मग नंतर मी जरा 2-3 महिन्यानंतर तेही पैसे देऊन टाकले. आणि म्हणजे आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंसं आमचा घरगुती वाद झाला, त्याचा राग झाला मला धरून काय. त्यानंतर ते माझ्या ह्याच्यावर शिवसेनेमध्ये आला. शिवसेनेमध्ये कामगार सेनेचं त्याला जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी माझ्या विरोधामध्ये जाऊन त्यांना पद दिलं आणि त्याचा वापर करून हा सगळा राजकीय षडयंत्र रचले. मी मागच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार होतो. मला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी मिळू नये म्हणून जिल्हा प्रमुख सतत प्रयत्नशील होते. त्यांनी, मला तर असं वाटतं की त्यांनी कुणाची तरी उचल घेतली होती काही की त्यांना या ठिकाणी शिवसेना दिसूच द्यायची नव्हती. परंतु मी मागच्या अनेक वर्षापासून आज अंबाजोगाई शहर असू द्या किंवा पूर्ण तालुक्यात विचारा की गजानन मुडेगावकर, तर कुणी म्हणते की शिवसैनिक, हाडाचा शिवसैनिक आहे. मी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे साहेब आणि एकनाथरावजी शिंदे साहेब आमचे नेते यांचा मी कट्टर शिवसैनिक आहे. मी अंबाजोगाई नगर परिषद निवडणूक लढवली, कुठेही मी मॅनेज झालो नाही. मी जेवढी माझी ताकद होती त्याच्यावर नगर परिषद निवडणूक लढवली. या ठिकाणी अंबाजोगाई शहरामध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण घरोघरी पोहोचवला. आणि हेच कुठंतरी ह्या जिल्हा प्रमुखाला नको होतं. त्यानं यापूर्वीही बरेच वेळेस
ज्या ज्या वेळेस पक्षाचे निधी यायचे त्यावेळेस मला 1 रुपया नाही दिला, कारण त्याला कुठंतरी असं जाणवत होतं की ह्याला जर मोठं केलं तर हा उद्या जिल्हा प्रमुख होतो की काय, हा पहिल्यापासून त्यांच्या मनामध्ये आकस बुद्धी होती. मध्यंतरीच्या काळात आम्ही मोठा कामगार मेळावा आणि म्हणजे हातपाय कृत्रिम हातपाय बसवण्याचं मोठं शिबिर घेतलं, मोठा कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमाला मंगेश चिवटे, खासदार ज्योतिताई वाघमारे या स्वतः उपस्थित होत्या. त्यावेळेसपासून जिल्हा प्रमुखाला असं वाटतं की आता जिल्हा प्रमुख पद मागतोय काय, तेव्हापासून त्यावेळेस मी जिल्हा प्रमुख पद होतं माझ्याकडे, तर त्यांनी माझं उपजिल्हा प्रमुख पद काढून घेतलं. माझ्याबरोबर ऋषिकेश लोमटे यांचं पण शहर प्रमुख पद त्यांनी काढून घेतलं. म्हणजे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला चालायचं आणि पुढे येऊ द्यायचं नाही काय, कारण पुढे आलं तर कुठं आपल्या पदाला धोका निर्माण होतो काय की ही पहिल्यापासून त्यांचा विषय आहे. हा वेळोवेळी मी पक्षाकडे मांडलेला आहे. निवडणुकीमध्ये सुद्धा पक्ष निधीच्या संदर्भात पक्षाने जो काही निधी दिला तो आमच्यापर्यंत पोहोचला नाही, त्याची तक्रार मी निवडणूक झाल्या वरिष्ठापर्यंत केली. त्यामुळे त्याचा पण राग मनामध्ये धरून त्यांनी ही माझी राजकीय देशापोटी आणि पक्षामध्ये माझी प्रतिमलिन व्हावी ह्या दृष्टिकोनातून यांनी हा सर्व कट रचलेला आहे. परंतु या प्रकरणाविषयी मला काहीच माहीत नव्हतं आणि जो दुसऱ्यासाठी खड्डा घालतो तो कधी ना कधी त्या खड्ड्यामध्ये जाणारच आहे. ते लवकरच प्रत्यय या सगळ्यांना येईल. या प्रकरणानंतर मी अशी मागणी करतो की जिल्हा प्रमुख सचिन मुळूक आणि रवी रत्नाकर मुडेगावकर यांच्या दोघांचे जर वैयक्तिक CDR कॉल रेकॉर्डिंग आणि CDR काढले तर यातून स्पष्ट होईल की हा कट कुणी रचला काय आणि कुणी माझी आणि माझ्या परिवाराची बदनामी केली. तर मी या निमित्तानं मागणी करतो की या संदर्भामध्ये जेवढे काही प्रकरण आहेत त्याची पूर्ण चौकशी व्हावी काय एवढी या ठिकाणी विनंती करतो.